विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाढलेले 70 लाख मतदार या संदर्भातली ही पत्रकार परिषद असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं। स्वतः संजय राऊत आणि सुप्रिया सुळे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित होतील। त्यामुळे दोन लागोपाठ पत्रकार परिषदा आज पार पाडणार आहेत। सुरुवातीला शिवसेनेच्या खासदारांची आणि त्याच्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची आणि त्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची। आता 12:30 वाजता श्री राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत कॉन्स्टिट्यूशन क्लबला। आपल्याकडे माहिती आली असेल, आज 12:30 वाजता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्या असतील, निवडणुकीत एकंदरीत जे घोटाळे झालेले आहेत त्या संदर्भात पुराव्यानिशी ते आपल्याशी चर्चा करणार आहेत। तर मतदारांची वाढलेली संख्या, मतदानाची टक्केवारी आणि निकालात मिळालेली मतं यावर आतापर्यंत काय काय संशय व्यक्त झाले ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। मतदान निकालावरचा संशय कल्लोळ आतापर्यंतचा आपण पाहतोय। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीला 70 लाख मतदार वाढवले। अवघ्या 5 महिन्यात 70 लाख मतदार वाढवले। लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये 13% मतदार वाढले। शिर्डीमध्ये एकाच इमारतीत 7,000 मतदारांची नोंदणी करण्यात आली। आयोग म्हणतं ही संख्या 3,000 आहे। निवडणूक आयोग म्हणतं लोकसभेनंतर 70 लाख नव्हे तर 48,81,620 मतदार वाढले। लोकसभा निवडणुकीनंतर 8,0391 मतदारांची नावं हटवल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण आहे। विधानसभेला 5 वाजेपर्यंत 55% आणि अंतिम मतदान टप्प्यामध्ये 67% यावरतीही संशय घेण्यात आलाय। निवडणूक आयोग म्हणतं संध्याकाळी 6 नंतरही मतदान सुरूच होतं, त्यामुळे ते 12% वाढलं। लोकसभेच्या तुलनेत 25,000 मतदान जास्त झालेल्या जागांवर भाजपात जिंकली असा काँग्रेसचा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।